ज्ञानयज्ञाचे दीपस्तंभ मंगेश तुकाराम थोरात. वसतिगृहातील मातृवत स्नेहाचा झरा. घोरपडी तालुका कवठेमहांकाळ जिल्हा सांगली येथे दलित मित्र गणपतराव कृष्णराव ओलेकर आश्रमशाळेची ज्ञानगंगा अविरत वाहत आहे. त्या घोरपडीच्या भूमीवर सेवाव्रताची एक तेजस्वी मूर्ती तेजाळून उठली आहे. ती मूर्ती म्हणजे आश्रमशाळेचे आदरणीय अधीक्षक श्री मंगेश तुकाराम थोरात सर. थोरात सर हे केवळ एका प्रशासकीय पदाचे शिलेदार नाहीत, तर ते परगावाहून आलेल्या कोवळ्या अंकुरांच्या जीवनातील स्नेहदीप आहेत. आश्रमशाळेचे वसतिगृह हे त्यांच्यासाठी कर्मभूमी नसून आत्मिक वात्सल्याचे पावन मंदिर आहे. त्यांची प्रत्येक कृती बालकांची नखे तपासण्यापासून ते त्यांच्या शैक्षणिक प्रगतीच्या आलेखापर्यंत ही केवळ कर्तव्यनिष्ठा नव्हे, तर मातृवत प्रेमाचा अखंड झरा दर्शवते. या ठिकाणी येणारा प्रत्येक विद्यार्थी त्यांच्यासाठी विद्यार्थी नसून आत्म्याच्या आपुलकीचे घटक बनतो. स्वेच्छेच्या गंगाजलातून ज्ञानाचे सिंचन. थोरात सरांच्या हृदयाची विशालता ही केवळ शब्दांच्या सीमेत बांधण्यासारखी नाही. सरकारी वेतनाच्या मर्यादित कक्षा ओलांडून ते आपल्या स्वकष्टाच्या गंगाजलातून काही भाग बाजूला काढून या गरजू मुलांसाठी स्वेच्छेने खर्च करतात. त्यांचे हे दान म्हणजे केवळ भौतिक वस्तूंचे नाही, तर ते अमोल स्नेहाचे आणि भविष्यातील आशेचे बीज रोपण आहे. त्यांच्या या प्रेमळ आणि उदार स्वभावाने वसतिगृह आज एक सुरक्षित, संस्कारक्षम आणि आनंदाचे नंदनवन बनलं आहे. त्याग, करुणा आणि निस्वार्थ प्रेमाचे मूर्तिमंत अलंकारिक प्रतीक. मंगेश तुकाराम थोरात सर हे केवळ अधीक्षक नाहीत, ते त्याग, करुणा आणि निस्वार्थ प्रेमाचे मूर्तिमंत अलंकारिक प्रतीक आहेत. त्यांचे कार्य म्हणजे या पिढीसाठी सेवाभावाचा एक तेजस्वी वास्तुपाठ आहे, जो समाजाला निर्मळ सेवेची नवी दिशा दाखवतो आहे. ते खऱ्या अर्थाने आश्रमशाळेच्या ज्ञानयज्ञाचे दीपस्तंभ ठरले आहेत. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. एलव्ही न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे, उपसंपादक नितीन कांबळे. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त एलव्ही न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.